आज बारामती पोटनिवडणूक या पोटनिवडणुकीसाठी जे उमेदवार म्हणून असणारे प्राध्यापक आरवाय घुटुगडे हे आज बारामतीमध्ये जनतेच्या सुसंवाद व प्रचार दरम्यान आज या बारामतीमध्ये आले. परंतु बारामतीमध्ये प्रचार करत असताना त्यांचे एक वेगळेपण ह्या ठिकाणी पाहायला मिळालं. ते प्रचार करत असताना इथं पोलीस लोक अहिल्यादेवी होळकर हे वैद्यकीय महाविद्यालय बारामती व त्याचबरोबर वैद्यकीय या ठिकाणी जे असणारं आरोग्य केंद्र आहे ह्या आरोग्य केंद्राला त्यांनी भेट घेतली. त्या संदर्भामध्ये मी त्यांना चर्चा करू इच्छितो. सर, आपण प्रचार दरम्यान या ठिकाणी आलात, बरोबर आहे? हा, प्रचार दरम्यानच आलो. मग एवढं करत असताना मग ह्या आरोग्य केंद्राला किंवा या वैद्यकीय ह्याला तुम्ही भेट देताय त्याचं काय कारण आहे? या वैद्यकीय केंद्राला भेट देण्याचं कारण एकमेवच आहे की करमाळामध्ये काही भ्रमिष्ठ माथेफिरू लोकांनी धनगर समाजाच्या महिलावरती मेंढपाळावरती हल्ला केला, प्राणघातक हल्ला, आणि ती महिला या हॉस्पिटलमध्ये होती हे आम्ही बघितलं. आणि मग इथं येऊन विचारपूस केली तर त्यांची अवस्था आता सध्या प्रकृती चांगली आहे. पण माझं त्या भ्रमिष्ठांना माथेफिरूंना एक आव्हान आहे, इथून पुढच्या काळामध्ये बारामतीचा धनगर समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि माझी स्वतःची उमेदवारीच त्याच्यासाठी आहे की धनगर समाज आहे, ओबीसी समाज आहे, गरीब मराठा आहे. कारण सुनित्राताई प्रचारामध्ये असल्यामुळं त्यांना धनगर समाजाच्या महिलांच्याकडे यायला वेळ नाही, त्यांना त्यांचा प्रचार महत्वाचा आहे. आणि यांच्याकडे वेळ नसल्यामुळं त्या आलेल्या नाहीत. पण मला वेळ आहे आणि आमच्या समाजाची आम्हाला काळजी आहे, त्याच्यामुळं आम्ही विचारपूस करण्यासाठी आलेलो आहे. या आज तुम्ही या प्रचारादरम्यान आलेला आहात बारामतीमध्ये, काय तुम्हाला काय परिस्थिती जाणवते? बारामतीमध्ये परिस्थिती अशी जाणवते, मतासाठी फक्त धनगर समाजाचा उपयोग केला जातो. बारामती हे माझं घर आहे असं समजलं जातं आणि घरातलीच माणसं आमदार, खासदार, झेडपी याच्यासाठी निवडली जातात. आणि धनगर समाज हा 60-70% असून सुद्धा त्यांना प्रतिनिधित्व दिली जात नाही, ही आमची खंत आहे. आणि खंत मोडून काढण्यासाठी आम्ही या बारामती विधानसभेला मी स्वतः आरवाय घुटुगडे 2 नंबरला नाव आहे, शिट्टी या चिन्हावरती उभं राहिलेलं आहे. आता तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ह्यात काय जाणवतं की तुम्ही इथं जे निवडणूक लढवता म्हणजे बारामतीमधून आज निवडणूक लढवायला तुम्ही, या निवडणुकी लढवण्या पाठीमागचा तुमचा बारामतीमध्ये उभारण्याचा हा हेतू काय? हे बघा, बारामतीमध्ये इथून पुढचं राजकारण मोठं असेल. बारामतीमध्ये शिट्टी ही चिन्ह उमेदवार धनगर समाजाचा आहे, ओबीसी समाजाचा आहे. त्यामुळं शिट्टी ही विक्रमी मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाही. इथं आमदार शिट्टीचाच होईल आणि धनगर समाजाचा उपमुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर आता सध्या त्यांच्याबरोबर असणारे ज्यांनी 2019लाही खासदारकीची निवडणूक लढवली, त्याच्याच बरोबर त्यांनी माढा मतदारसंघातून 2024ला सुद्धा निवडणूक लढवली, तेही या ठिकाणी तुमच्या समेत आहेत. मी त्यांच्याकडे या ठिकाणी बोलतोय की तुम्हाला काय वाटतं बारामतीच्या निवडणुकी संदर्भामध्ये? आता लोक म्हणतात की बारामतीचा विकास झाला, पण आजही आमच्या धनगर समाजावर बाहेरच्या तालुक्यात जाऊन मेंढ्या राखण्याची वेळ येते. आज ती ताईंना भेटलो आम्ही, मोठे ताईंना, तर बारामतीतले मतदार असूनही त्यांना करमाळ्यात जाऊन मेंढ्या राखावं लागतात, तिथं हल्ला होतो. आणि हल्ला होऊनही जर इथल्या आमदारकीच्या उमेदवार सुनित्राताई जर येत नसते तरी समाजामध्ये एक चुकीचा संदेश जातो की महिलांसाठी त्यांनी आलं पाहिजे, विचारपूस केली पाहिजे. कित्येक लोकांना रोजगार नाही, आमच्या समाजातल्या ओबीसीच्या लोकांना आज ह्या तालुक्यात रोजगार नाही. मग त्यांचे प्रश्न कोण मांडणार? ताईंनी त्याच्यावरही प्रश्न म्हणजे विषय घेतला पाहिजे की धनगर समाजातल्या मुलांना MIDC असेल, बाकीच्या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे. आणि आज आम्ही सांत्वनपर भेट घेतलेली आहे. आज एक आम्ही 300 किलोमीटरवरनं येण्याचं कारण काय? आमच्या मनात ती सल आहे, ते दुःख आहे आम्हाला. ते दुःख, रक्त, नातेसंबंध ही ज्याचं त्यालाच दुखणं कळत असते. मग आमच्या मेंढपाळांचं जे दुखणं आहे ते आम्हालाच कळतंय. त्याच्यावरती एक मोठा अॅट्रॉसिटी सारखा एखादा कायदा आणावा, त्यांच्याकडे शस्त्र देण्याची एखादी परवानगी असावी. अशा गोष्टी ह्या सरकारनं केलं पाहिजे. का नुसतं दुसरीकडे गेल्यावर पूर्ण नाही तर तिथं माल खावा लागतो, ही शोकांतिक आहे. आणि ह्या आमच्या पिढ्या आमच्या आज्या पंजाला हा त्रास सहन करावा लागतो. ह्याच्यावर कोण बोलणार?
ही दुःख आम्ही कुठं मांडू, मग ते मांडावं म्हणून आम्हाला आरवाय गोटुगडे सरांना विधान भवनात पाठवायचं आहे आणि तिथं ते प्रश्न मांडून आमच्या समाजाचे रोजगाराचा प्रश्न आणि मेंढपाळाचे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. साहेब नमस्ते. आपण आता हे सगळं झालं, पण समाज आणि राजकारण जे सध्याची वास्तविकता आहे या बाबतीत आपण काय करू शकतो? मी पहिला बारामतीतील धनगर समाज, ओबीसी समाजातील सर्व पुढाऱ्यांना आणि समाजाला आव्हान असं करतो की मी ऊसतोडी केलेली आहे, मी ऊसतोडी कामगाराचा मुलगा सुद्धा आहे आणि मी एक शिक्षक आहे. 100% आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी बारामतीकरांमध्ये ऍज अ उमेदवार म्हणून काय आवाहन करू इच्छितो? बारामतीतील सर्व सुशिक्षित बांधवांना, धनगर बांधवांना, मराठा बांधवांना, वंचित बांधवांना माझी एक विनंती आहे. मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही कारण माझ्याकडे पैसा नाही, पण माझ्याकडे विचार आहे. मी तुमच्याकडे येऊ शकलो नाही कारण माझं पुढारी ही प्रस्थापितांच्या दावणीला बांधले गेलेले, म्हणून मी तुमच्यापर्यंत येऊ शकलो नाही. पण माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. आवाज ह्याच्यासाठी येतोय की छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कामुळं माझं बारामतीकरांना आव्हान आहे. मी आरवाय घोटुगडे, माझं चिन्ह आहे 2 नंबरला. मी ऊसतोडी केलेली आहे, ऊसतोडी कामगाराचा सुद्धा मुलगा आहे आणि 100% इथून पुढं आपल्या समाजाला न्याय मिळेल असं मी आश्वासित करतो. प्राध्यापक आरवाय गुटुगडे हे बारामती पोटनिवडणुकीसाठी निवडणूक लढवत असताना बारामतीच्या त्या मतदारसंघामध्ये आज त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी आपल्या असणाऱ्या खंत आणि त्यांनी निवडणूक का लढवतात आणि समाज आणि राजकारण त्याचबरोबर होणाऱ्या अन्यायावरती ह्या सगळ्या गोष्टीवरती एक मार्मिक भाषेमध्ये त्यांनी त्यांचे विचार आणि त्यांचा प्रचार दौरा या ठिकाणी संपवून दिला. त्यांनी CBS न्यूजला बोलताना ह्या ठिकाणी आपलं मत प्रकट केलं. त्याबद्दल CBS न्यूजच्या वतीनं त्यांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत व मी या ठिकाणी प्रतिनिधी शशिकांत पुळे या ठिकाणी आपण या ठिकाणी आपली CBS न्यूजला वेळ दिला त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनस्वी धन्यवाद.